आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत थंडी निमित्त खास अशी बहुगुणी असणारी जवसाची चटणी। जवसाच्या चटणीचं साहित्य बघतोय। 100 ग्रॅम जवस आहेत, त्याच्यानंतर लाल काश्मीरी तिखट आहे 1.5 चमचा, जिरा 1 चमचा, सफेद तीळ घेतला 1 चमचा, मोहरी अर्धा चमचा। थंडी असल्यामुळे मोहरी खायला चांगली असते म्हणून मी चटणीत घालणार आहे अर्धा चमचा। त्याच्यानंतर 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, मीठ आहे 1 चमचा। तर आता आपण सुरुवातीला हे जवस भाजायला घेऊया। कढई हे भाजताना खोलगट ठेवायची, कारण हे जवस चटचट उडतं आपल्या तिळासारखं, म्हणून खोलगट घ्यायची। भाजून घेऊया, अगदी कुरकुरीत भाजून घ्यायचं। जवस हे थंडीतच जास्त करून वापरायचे, कारण हा उष्ण घटक आहे, त्याच्यामुळे थंडीच्या वेळेला वापरायचं, त्याची चटणी करायची। तसंच थंडीच्या दिवसात कसं सर्दी खोकला ह्याच्यावर अतिशय चांगला आहे। आपली थंडीच्या दिवसात हाडं दुखतात, तर हाडांसाठी पण चांगला आहे। परत थंडीच्या दिवसात अजून ड्राय स्किन होते, केस गळतात, त्याच्यासाठी अतिशय जवस चांगलं आहे। तर आता आपण काय करायचं, भाजून घेऊया, कुरकुरीत असं भाजून घ्यायचं एकसारखं सगळीकडून हलवून। परत डायबिटीस आणि हार्ट पेशंटसाठी सुद्धा जवस चांगला आहे। पूर्वीच्या बायका कशा ह्या चटण्या करायच्या, त्याच्यामुळे त्यांचे केस आणि स्किन चांगली राहायची। अगदी 5 ते 6 मिनिटं भाजून घ्यायचं। आपले हे फ्लॅक्स किंवा जवस हे भाजत आलेले आहे। त्याच्यानंतर मी थोडासा गॅस स्लो करते, अगदी स्लो गॅस करायचा, आणि आपण त्याच्यामध्येच तीळ भाजून घेत आहोत। त्या जवसामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स आहे, त्याच्यानंतर ॲनिमियासाठी सुद्धा जवस खायला चांगलं आहे। फायबर आहे भरपूर प्रमाणात, थोड्या प्रमाणात झालेले। आता आपण जिरा आणि मोहरी टाकूया। आता ते जवस आपले तडतड करत आहे किंवा भाजलेले आहे। थोडंसं अजून 1-2 ते 3 मिनिटं स्लो गॅसवर भाजून, जवस पूर्ण भाजून झालेले आहे। तर आता आपण काढून घेऊया। थंड झालं की आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे। जवस वगैरे भाजून ठेवलेलं पूर्ण थंड झालेलं आहे। थंड झाल्यावरच दळायचं, मिक्सरला दळून घेऊया। आपला एकसारखा फिरवायचा नाही, थोडं थांबून मिक्सर फिरवायचा, कारण हे ऑइली असतं थोडं। आपण तीळ घातले, मोहरी घातल्यात, त्याच्यामुळं खाली अगदी तेलासारखं होऊन जाईल। तर मध्ये मध्ये रिवर्स करून फिरवायचा मिक्सर। आपलं मिक्सरला दळून झालेलं आहे, बघू शकताय एकदम असं सुट्ट झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये लसूण टाकतोय, लसूण, मीठ आणि चटणी किंवा लाल तिखट, लाल काश्मीरी तिखट। एकदा मिक्स करून घेऊया थोडं, आणि आता मिक्सरला दळून घेऊया। तर झाली आपली ही चटणी दळून, तर आपण काढून घेऊया। अतिशय छान वास येतो, मस्त खमंग अशी चटणीचा। ही चटणी हिवाळ्यात थंडीत आवर्जून करायची, कारण सर्व गुण संपन्न अशी ही चटणी आहे। आपण तीळ टाकलेले आहे, मोहरी टाकलेली आहे। ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यात खायची ही चटणी।
ही चटणी तुम्ही भाकरी, चपाती, भातासोबत पण खाऊ शकता. तर थोडंसं त्याच्यामध्ये चटणीमध्ये तेल घ्यायचं किंवा तूप घ्यायचं आणि भाकरीसोबत खाऊ शकता. बघू शकता ही अशी चटणी अतिशय चांगली आहे. चटणी बाउलमध्ये काढून ठेवलेली आहे. तर ही चटणी 2 ते 3 महिने आरामात टिकू शकते. तर झाली आपली जवसाच्या चटणीची रेसिपी. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.